एक भाग आहे असं मंत्रालयाने म्हटलं आहे। आज राष्ट्रीय सागरी दिन, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सागरी क्षेत्रात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे देशाची अर्थव्यवस्था, व्यापार आणि संपर्क प्रणाली बळकट होत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। देशाच्या समृद्ध भविष्यासाठी सागरी क्षेत्राची प्रचंड क्षमता प्रभावीपणे वापरण्याचा निर्धार त्यांनी अधोरेखित केला। शांततेचा काळ असो वा आव्हानांचा काळ, सागरी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची व्यावसायिकता आणि धैर्य यांनी देशाचा विकास आणि वृद्धीला वेग देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या या कटिबद्धतेला राष्ट्र सलाम करते असं अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारताची पहिली मालवाहू नौका SS लॉयल्टी 1919 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन बॉम्बे इथून लंडनकडे निघाली होती। ही नौका सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या मालकीची होती। त्यानिमित्त आजचा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो। बौद्ध